नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की श्रीकलाला असं वाटलेलं असतं की मोठ्या बाईंनी तिच्या आज्ञेप्रमाणे जीव दिलाय आणि ती त्याच खुशीत आता स्वयंपाकघरात येते. तर स्वयंपाकघरामध्ये मोठ्या बाईंना आता जिवंत समोर बघून तिच्या पायाखालची जमीन सरकते आणि ती खूप शॉक होऊन मोठ्या बाईंकडे बघायला लागते. आता श्रीकलाला असं एकटक बघत राहिलेलं बघून मोठ्या बाई शकुंतलाला म्हणतात की शकुंतले, चहा दे तुझ्या सुनेला. असं किती काळ ताटकळत ठेवणार आहेस तिला? यावर शकुंतला मोठ्या बाईंना म्हणते की मोठ्या बाई, अहो असं काय करताय? बिचारी रोज सकाळी लवकर उठते. आज एखादा दिवस उशीर झाला तर किती बोल लावताय तिला, जाऊ द्या ना. आणि ती श्रीकलाला म्हणते की श्रीकला ये, चहा घे. श्रीकला मात्र खूप घाबरून गेलेली असते आणि मोठ्या बाईंकडे बघून तिच्या हातपाय तर थरथरत असतात. आता श्रीकला आतमध्ये येते आणि तिथेच मोठ्या बाईंजवळ खुर्चीवरती बसते. मोठ्या बाई श्रीकलाकडे बघून गालातल्या गालात हसत असतात. तर श्रीकला मात्र खूप घाबरलेली असते. आता शकुंतला श्रीकलासाठी चहा आणून देते आणि ती सुद्धा आता तिथे चहा पीत बसते. आता मोठ्या बाई श्रीकलाकडे बघायला लागतात आणि हसतच म्हणतात की जादू. तेव्हा श्रीकला खूप घाबरते आणि परत मोठ्या बाईंकडे बघायला लागते आणि म्हणते की काय? तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की आज सकाळी तुला परत माझ्यासोबत चहा प्यायला मिळाला म्हणजे परत जादू झाली की. आणि परत त्या शकुंतलाला म्हणतात की शकुंतले, तुझ्या हातासारखी हिच्या हाताला चव नाही बरं का, एकदम चवबाज आहे. रात्री एकदम फक्कड चहा बनवला होता तिने. तेव्हा शकुंतला आश्चर्याने विचारते की रात्री? तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की हो, खरं तर मध्यरात्री. यावर शकुंतला विचारते की मध्यरात्री तुम्ही जाग्या होता? तेव्हा मोठ्या बाई सांगतात की हो अगं, ही सुद्धा जागी होती की, विचार हिला. तेव्हा श्रीकला आता अडखळत सांगायला लागते की आई, मला ना काल रात्री झोपच लागत नव्हती अहो, म्हणून मी शतपावली करत होते आणि मग आता मोठ्या बाई जाग्या दिसल्या, मग मी दोघींसाठी चहा बनवला. आता तितक्या तिथे इंदू येते आणि श्रीकलाला म्हणते काहीही बोलते बाई तू. तेव्हा सगळे इंदूकडे बघायला लागतात. तर श्रीकलासुद्धा इंदूकडे बघायला लागते. यावर आता इंदू श्रीकलाला म्हणते की अगं, झोप येत नसताना कोणी चहा पितं का? अगं चहाने तर झोप उडते ना. तू ना दुधामध्ये जायफळ घातलं असतं आणि मग पिली असती ना तर छान झोप आली असती बघ तुला. आता ती मोठ्या बाईला विचारते की हो ना मोठ्या बाई. यावर मोठ्या बाई थोड्याशा हसतात आणि म्हणतात की एक कमी होती म्हणून आता ही दुसरी आली का आपल्याला अक्कल शिकवायला. आणि परत श्रीकला आणि इंदू दोघींकडेही बघत म्हणतात की एवढं बोलत बसण्यापेक्षा ना कामं करा. असं म्हणून मोठ्या बाई तिथून आता निघून जातात. श्रीकला मात्र अजूनही मोठ्या बाईंकडे खूप घाबरून बघत असते. तर श्रीकलाला असं बघताना इंदू खूप रागाने तिच्याकडे बघते. तर आता यानंतर आपण आता पाहतो की श्रीकलाने रत्नाला फोन केलेला असतो आणि ती रागातच रत्नाला म्हणते की ये रत्ना, मापात पाप करशील ना तर याद राखा गाठ माझ्याशी आहे. तेव्हा रत्ना श्रीकलाला म्हणते की सकाळी सकाळी डोकं फिरले का गं तुझं? यावरती श्रीकला म्हणते की हो फिरलंय माझं डोकं, कळलं. आणि विचारते की तू काय केलंस गं नेमकं यावेळी? अर्काच्या बॉटलमध्ये नक्की अर्कच दिलाय ना की पाणी भरून दिलेस मला? यावर रत्ना म्हणते की ए श्रीकले, माझ्यावरती संशय घेशील ना तर लक्षात ठेवा, अगं ती अर्कानेच तर तुझ्या आजवर काम केलंय ना. यावर श्रीकला रत्नाला म्हणते की यावेळेस तुझ्या अर्काने काहीही काम केलेलं नाही आहे. तेव्हा रत्ना विचारते की म्हणजे? तेव्हा यावर श्रीकला तिला सांगते की म्हणजे त्या मसान थोत्री आनंदीला चहामध्ये अर्काचा डबल डोस टाकून दिला होता आणि तिला सांगितलं होतं की विहिरीत जाऊन उडी मार आणि तुझं जे काही जीवनकार्य आहे ना ते सगळं संपवून टाक. यावर रत्ना विचारते की मग? तेव्हा श्रीकला सांगते की मग काय, काहीच नाही, ती माझ्यासमोर चालती फिरती उभी आहे. तेव्हा रत्ना म्हणते की म्हणजे अर्काचा चहा घेतल्यावर असं काहीतरी घडलं आहे की तिला अर्काचा असर एकदम उतरला आहे. तेव्हा श्रीकला खूप शॉक होते आणि विचारते की काय? तेव्हा मग हे कशामुळे होऊ शकतं? यावर रत्ना उत्तर देते की हो, हे तू शोधायचं आहे आणि याचा शोध तू घ्यायचा आहे. तेव्हा हे ऐकून श्रीकला खूप टेन्शनमध्ये येते. तर आता यानंतर आपण पाहतो की मोठ्या बाई त्यांच्या खोलीत विचार करत बसलेल्या असतात. आता तेव्हाच तिथे इंदू मोठ्या बाईंना आवाज देत येते आणि मोठ्या बाईंना असं टेन्शनमध्ये बसलेलं बघून ती मोठ्या बाईंना विचारते की मोठ्या बाई, अहो असं का बसलाय तुम्ही? तिथे बाहेर गोडकर तिथे तुमची वाट बघत बसलेत, काहीतरी महत्त्वाचं बोलायचं होतं त्यांना, का भेटत नाही आहे तुम्ही? तेव्हा मोठ्या बाई सांगतात की इच्छा नाही झाली. तेव्हा इंदू म्हणते की अहो मोठ्या बाई, दाजींनी सुद्धा किती चक्रा मारल्या. तेव्हा मोठ्या बाई इंदूला म्हणतात की कुणालाच भेटावं असं वाटत नाही आहे. हे ऐकून इंदूला थोडंसं वाईट वाटतं आणि ती मोठ्या बाईंजवळ बसत त्यांना विचारते की काय झालं आहे मोठ्या बाई, तब्येत बरी नाही आहे का, बरं वाटत नाही आहे का?
असं म्हणून ती मोठ्या बाईंच्या डोक्याला वगैरे हात लावून बघते की ताप तर नाही आहे ना. यावर आता मोठ्या बाई म्हणतात की नाही, काही नाही झालं. आणि त्या इंदूकडे बघत म्हणतात की काल मी वाचले, सुखरूप घरी आले, हे फक्त तुझ्यामुळे. काल तू नसतीस ना तर माझी लेकरं पोरकी झाली असती गं. काल जर मी वाचले नसते तर त्यांनी कुणाकडे पाहिलं असतं. तेव्हा इंदू म्हणते की मोठ्या बाई तुम्ही असा विचार, आणि ती गप्प होते. तेव्हा आता मोठ्या बाई म्हणतात की कसा नाही करायचा विचार, करावा तर लागेलच ना. काल त्या विहिरीत उडी टाकली असती तर आज फुगून फक्त वरती आले असते. हे ऐकून आता इंदूला खूप वाईट वाटतं आणि ती मोठ्या बाईंना म्हणते की मोठ्या बाई अहो असं का बोलताय, काही झालं तर नाही ना. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की झालं नाही पण झालं असतं ना, निघाले तर होते ना, डोक्यात माझ्या काय झालं होतं ना काय माहिती. तेव्हा इंदू हे ऐकून मोठ्या बाईंना म्हणते की एक सांगू का मोठ्या बाई, मी तुम्हाला कावलेलं, चिडलेलं, रागवलेलं खूपदा बघितलं आहे, पण कालचं तुमचं जे रूप होतं ना ते खूप भयंकर होतं, विचित्रच होतं ते. माझ्या तर पायाखालची जमीनच सरकली होती. माझा विठुराया होता म्हणून, नाहीतर. असं म्हणून आता इंदू गप्प होते. तेव्हा मोठ्या बाई इंदूला विचारतात की नाहीतर काय झालं असतं, तोच तर विचार करते मी. तू सांगितलं तर खरं, पण मला माझ्या डोळ्यासमोर काहीच येत नाही आहे. पुन्हा पुन्हा आठवण्याचा प्रयत्न करते आहे मी सगळं, पण धूसर दिसते, काहीच आठवत नाही आहे मला. आणि त्या परत इंदूला विचारायला लागतात की इंदे मला सांग की काय काल रात्री काय नक्की झालं, मी काय केलं. तेव्हा इंदू मोठ्या बाईंना घडलेला सगळा प्रकार आता सांगायला लागते की कसं त्या विहिरीकडे जीव द्यायला निघाल्या होत्या, कसं इंदूचा जीव त्यांनी घेण्याचा प्रयत्न केला, हे सगळं इंदू मोठ्या बाईंना सांगायला लागते. आणि कसं विठुरायाच्या मंदिरात आल्यावर त्यांचा जीव वाचला, आणि जेव्हा त्यांना शुद्ध आली तेव्हा त्या इंदूकडे बघून खूप शॉक झालेल्या होत्या. आता मोठ्या बाई शुद्धीवर येतात तेव्हा त्या इंदूकडे बघून इंदूला विचारतात की इंदू मी इथे कशी काय मंदिरात, आणि श्रीकला कुठे आहे, मी तर चहा पित होती ना, मग इथे कशी काय आली. तेव्हा इंदू मोठ्या बाईंना विचारते की मोठ्या बाई तुम्ही काय केलं हे तुम्हाला खरंच आठवत नाही आहे. तेव्हा मोठ्या बाई एकदम गोंधळून जातात आणि इंदूला विचारायला लागतात की काय केलं आहे मी, मला काहीच आठवत नाही आहे. हे ऐकून इंदू मोठ्या बाईंना म्हणते की त्या श्रीकलाने ना नक्की तुमच्या चहात काहीतरी मिसळलं असणार. हे ऐकून मोठ्या बाई खूप टेन्शनमध्ये येतात आणि म्हणतात की हे काय बोलतेस तू इंदे, मी काय केलं तू सांग मला. असं म्हणून मोठ्या बाई खूप टेन्शनमध्ये येतात. तेव्हा इंदू मोठ्या बाईंना शांत करत म्हणते की आधी तुम्ही शांत व्हा आणि आता काहीच आठवण्याचा प्रयत्न करू नका, उगाच त्रास होईल. तेव्हा मोठ्या बाई इंदूला विचारतात की मी काय केले सांग ना मला, काय केलं मी. तेव्हा इंदू मोठ्या बाईंना सांगते की जीवावर उठला होतात तुम्ही, स्वतःच्याही आणि माझ्याही. विहिरीवर जीव द्यायला चालला होतात. हे ऐकून मोठ्या बाई खूप शॉक होतात आणि म्हणतात की काय. तेव्हा इंदू सांगते की मी मध्ये आले तर मला सुद्धा फावड्याने मारणार होता. हे ऐकून मोठ्या बाई खूप गोंधळून जातात आणि त्यांना काही समजत नाही की इंदू नक्की काय बोलते. आणि त्या इंदूला म्हणतात की मी असं केलं, आणि म्हणतात की इंदे अगं ती श्रीकला काय बाई आहे, उद्या मी मेले असते तर माझा अधोक्षज पोरका झाला असता गं. तेव्हा इंदू म्हणते की तुम्ही त्या श्रीकलासोबत जायलाच नको होतं मोठ्या बाई. हे ऐकून मोठ्या बाई खूप रडायला लागतात. तेव्हा इंदू मोठ्या बाईंना म्हणते की तो चहा प्यायलाच नको होता. तेव्हा मोठ्या बाई खूप घाबरतात आणि म्हणतात की ती श्रीकला माझ्या बाबतीत असं करू शकते तर ती कुणाच्याही बाबतीत असं करू शकते. आणि त्या इंदूचा हात हातात घेत म्हणतात की इंदू ती श्रीकला ना कुठल्याही थराला जाऊ शकते, मला नाही मारायचं. आणि खूप रडायला लागतात आणि म्हणतात की वाचव मला इंदे, मी मेले असते तर माझा अधोक्षज पोरका झाला असता गं. तेव्हा हे बघून इंदूलासुद्धा खूप वाईट वाटतं आणि तीसुद्धा खूप इमोशनल होते आणि म्हणते की मोठ्या बाई काही होणार नाही तुम्हाला. यावर मोठ्या बाई म्हणतात की किती ती श्रीकला घरातल्या कुणाच्याही बाबतीत असं करू शकते, आपल्या घराचं रक्षण कर इंदे, आणि मला खात्री आहे की तूच हे करू शकतेस. तेव्हा इंदू आता मोठ्या बाईंना धीर देत म्हणते की मोठ्या बाई माझ्या जीवात जीव आहे ना तोपर्यंत रक्षण करीन मी, माझ्या विठुरायासमोर वचन देते मी तुम्हाला. आता मोठ्या बाई इंदूला मिठी मारतात आणि खूप रडायला लागतात. आता हे सगळं इंदू मोठ्या बाईंना सांगत असते. तेव्हा आता हे सगळं ऐकून मोठ्या बाई खूप टेन्शनमध्ये आलेले असतात आणि त्या इंदूला म्हणतात की ती श्रीकला ना माणूस नाही आहे, खूप नालायक आहे, ती काही पण करू शकते. यावर इंदू मोठ्या बाईंना म्हणते की अहो मोठ्या बाई म्हणूनच आपल्याला सावध राहावं लागणार आहे. आता तिच्या हातची एकही गोष्ट खायची नाही, तिच्या हातचं पाणीसुद्धा धार्जिन नाही आपल्याला. तेव्हा मोठ्या बाई विचारतात की हो पण तिच्याशी लढायचं कसं. तेव्हा इंदू म्हणते की अहो विठुराया आहे आपल्याकडे, आणि म्हणते की मोठ्या बाई आता वेळ आली आहे कंबर कसून तिचं सत्य सर्वांसमोर आणायची. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की दिग्रजकरांच्या घरासाठी आपल्याला हे करावंच लागेल, तिला हरवावंच लागेल. तेव्हा इंदू म्हणते की आणि आपण हरवणार. असं म्हणून ती मोठ्या बाईंचा हात हातात घेते आणि म्हणते की नक्की हरवणार. तेव्हा हे ऐकून मोठ्या बाई खूप कौतुकाने इंदूकडे बघायला लागतात.
असतात. तर दुसरीकडे आपण पाहतो की गोपाळ आता हॉस्पिटलमध्ये आलेला असतो आणि तो सगळ्या फाईल्स वगैरे व्यवस्थित ठेवत असतो. तितक्यात आता त्याचं लक्ष एका एनव्हलपकडे जातं. तेव्हा ते एनव्हलप हातात घेऊन गोपाळ म्हणतो की कसलं एनव्हलप आहे आणि उघडलंसुद्धा नाही आहे अजून, असं म्हणून ते एनव्हलप गोपाळ उघडून बघतो आणि त्यामध्ये असं काहीतरी असतं. ते बघून गोपाळ आता खूप शॉक होतो आणि थोडासा विचारात पडतो आणि तो लगेच आता पाटकरला फोन करतो आणि पाटकरला म्हणतो की पाटकर, मी तुला मध्ये माझ्या चहाचं सॅम्पल पाठवलं होतं, आठवतं आहे का? तेव्हा पाटकर म्हणतो की हो आठवतं आहे, पण तू साफ विसरला आहे. अरे किती दिवस झाले रिपोर्ट्स पाठवून, किती भयंकर केस आहे आणि तुझं काहीच रिप्लाय नाही आला. तेव्हा गोपाळ म्हणतो की सॉरी, अरे मी विसरलो होतो, खूप विचित्र आहे ना हे सगळं. तेव्हा पाटकर म्हणतो की हो खूप विचित्र. तेव्हा गोपाळ म्हणतो की हो नॉन लिटल युरिटॉक्सिन आहेत हे, पण एक्झॅक्टली फाइंडिंग्स काय आहेत? तेव्हा पाटकर सांगतो की वनस्पतीजन्य बायॲक्टिव्ह कंपाऊंड्स आहेत जे सरळ सरळ सेंट्रल नर्वस सिस्टीमला डॅमेज करतात, म्हणजे तुमच्या मेंदूवरती वाईट परिणाम होऊ शकतो. तेव्हा गोपाळ म्हणतो की हो, या अशा प्रकारच्या केमिकल्स पेशंटच्या स्मरणशक्तीवर परिणाम होतो आणि त्यांची निर्णय क्षमतासुद्धा संपून जाते. म्हणजे पेशंट शुद्धीवर तर असतो, पण तो त्याला मिळालेली शेवटची सूचना फॉलो करत राहतो, एखाद्या रोबोटसारखी. तेव्हा पाटकर म्हणतो की हो गोपाळ, खूप डेंजरस आहे हे सगळं. तेव्हा गोपाळ म्हणतो की अरे एवढं डेंजर आहे तर तू आधीच का नाही कळवलं मला? तेव्हा पाटकर सांगतो की अरे तेव्हाच फोन केलेला मी, पण तुझ्या बायकोने फोन उचलला होता, तिने तुला निरोप नाही दिला का? अर्जंट आहे असं सुद्धा सांगितलं होतं मी. हे ऐकून गोपाळ आता खूप शॉक होतो आणि त्याला खूप टेन्शन येतं. तेव्हा आता पाटकर विचारतो की मी सुद्धा थोडंसं कामात होतो त्यामुळे विसरून गेलो. आता गोपाळ यावर काहीच उत्तर देत नाही. हे बघून पाटकर विचारतो की गोपाळ, काही प्रॉब्लेम झाला आहे का? तेव्हा गोपाळ म्हणतो की हो खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे, मी करतो तुला फोन नंतर, असं म्हणून गोपाळ फोन ठेवून देतो आणि तो विचारात पडतो. तर दुसरीकडे व्यंकू महाराज आता विठुरायाच्या मंदिरात आलेले असतात आणि विठुरायासमोर हात जोडून विठुरायाचा आशीर्वाद घेतात आणि त्यांना कोणीतरी आल्याचं जाणवतं. तेव्हा महाराज आता पाठीनं बघता विचारायला लागतात की इंदू आणलास का विठुरायासाठी नैवेद्य? तेव्हा यावर काहीच उत्तर येत नाही. तेव्हा व्यंकू महाराज थोड्या आश्चर्याने पाठी बघायला लागतात. तर मोठ्या बाई तिथे नैवेद्य घेऊन आलेले असतात. तेव्हा मोठ्या बाईंकडे बघून व्यंकू महाराज आश्चर्याने विचारतात की वहिनी? आता मोठ्या बाई आतमध्ये येतात, विठुरायासमोर नैवेद्य ठेवतात आणि हे बघून आता व्यंकू महाराज मोठ्या बाईंना विचारतात की वहिनी, आज तुम्ही विठुरायाचं नैवेद्य घेऊन आलात? तेव्हा मोठ्या बाई व्यंकू महाराजांना म्हणतात की विठुरायाचं डोंगरा एवढे उपकार आहेत आपल्यावर, दिग्रजकरांवर, त्यांचं ऋण मानायला आली आणि सांगायला आले की विठुराया अशीच कृपादृष्टी असू दे दिग्रजकरांच्या घरावर. आता हे ऐकून व्यंकू महाराज खूप शॉक होतात आणि त्यांना थोडंसं आश्चर्यही वाटतं आणि ते मोठ्या बाईंना विचारतात की हे तुम्ही बोलताय? तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की त्यानेच सद्बुद्धी दिली आहे मला, असं म्हणून त्या विठुरायाचा आशीर्वाद घेतात आणि म्हणतात की रामकृष्ण हरी आणि तिथून निघून जातात. तेव्हा व्यंकू महाराज आता विठुरायाकडे बघायला लागतात आणि विठुरायाला म्हणतात की विठुराया, काय आहे रे हे सगळं? तर दुसरीकडे आपण पाहतो की इंदू आणि पप्या एका ठिकाणी असतात. आता पप्या चहा पित असतो आणि इंदू मात्र तिथे असणारे CCTV कॅमेऱ्यांकडे बघत असते आणि त्याच्याकडे बघून काहीतरी कागदावर लिहित असते. तेव्हाच आता हे बघून पप्या आश्चर्याने इंदूकडे बघायला लागतो आणि इंदूला आवाज द्यायला लागतो. इंदूचं मात्र पप्याच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष नसतं आणि ती लगातार त्या CCTV कॅमेऱ्याकडे बघत असते. तेव्हा पप्या अजून एकदा इंदूला आवाज देतो. तेव्हा इंदू रागाने म्हणते की काय आहे पप्या? तेव्हा पप्या म्हणतो की इंदू, आपल्याला ना करिश्माताईची वकिली करायची, मग ही डिटेक्टिव्हगिरी का चालू केलीस तू? तेव्हा इंदू पप्याला म्हणते की माणसाने ना कधीतरी सिरियस असावं रे, कायम मस्करी काय सुचते रे तुला? तेव्हा पप्या म्हणतो की अगं सॉरी, मी मस्करी नाही करत आहे. तेव्हा इंदू पप्याला म्हणते की शांत बसा आता आणि ऐक, आणि म्हणते की हा जो आय विटनेस आहे ना, त्याचं नाव आहे सुरेश मिटकर. तू काय करायचं आता? त्याचा माग काढायचा, तो कुठे राहतो, काय करतो, सगळी माहिती मला मिळाली पाहिजे. तेव्हा पप्या विचारतो की पण का? तेव्हा इंदू सांगते की उद्या करिश्माताईची हिअरिंग आहे आणि हा जो आहे ना आय विटनेस, तो एक नंबरचा खोटारडा आहे. जर करिश्माताईंनी खून केलाच नाही आहे, मग याने बघितलं कसा काय? आणि पप्याला म्हणते की पप्या, तू ना त्याचा खडा ना खडा त्याची माहिती काढ, मग बघ त्या मिटकरला ना कोर्टात कसा उलटापलटा करते ते, असं म्हणून इंदू खूपच चिडलेली असते. आणि आजचा एपिसोड इथे संपतो. तर उद्याच्या एपिसोडमध्ये आपण असं पाहणार आहोत की श्रीकला मोठ्या बाईंना विचारते की मोठ्या बाई बऱ्या आहात ना तुम्ही? यावर मोठ्या बाई सांगतात
की हो, पण एक स्वप्न पडलं मला काल. तेव्हा श्रीकला जरा आश्चर्याने विचारते की कसलं स्वप्न? तेव्हा मोठ्या बाई सांगतात की तू मला घरामागच्या विहिरीत ढकलत होतीस, मारून टाकत होतीस. हे ऐकून श्रीकला खूप घाबरून जाते. तर दुसरीकडे इंदू पप्प्या आणि आदूला सांगत असते की मी फक्त करिश्माताई निर्दोष आहे इतकंच सिद्ध करणार. त्या मिटकरचा खोटेपणा मग आपोआप कोर्टासमोर येईल. तर आता यानंतर इंदू कोर्टात जाण्यासाठी निघालेली असते आणि मोठ्या बाई आता तिला सांगत असतात की मी कधीही कोणासमोर हरत नाही आणि तू माझी सून आहेस, त्यामुळे तू सुद्धा हरायचं नाही. ऑल द बेस्ट असं म्हणून मोठ्या बाई इंदूच्या खांद्यावरती हात ठेवतात. तेव्हा हे बघून इंदू खूप खुश होते आणि खूप कौतुकाने मोठ्या बाईंकडे बघायला लागते. आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि उद्याच्या नवीन एपिसोडसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.